निर्भय सत्य, लाईव्ह बुलेटिन, परिपूर्ण सत्यता. नमस्कार. माऊळ सत्य लाईव्ह बुलेटिनमध्ये मी रामदास वाडेकर. 80च्या दशकामध्ये मावळ तालुक्यात टिपनळं असायची. ग्रामीण भागात गावोगावी टँकरने पाणी जायचं, बैलगाडीने पाणी जायचं. कधी बैलगाडीने, कधी टँकरने, कधी डोक्यावर अशी पाणी भरलेली एक पिढी आज मावळ तालुक्यात आहेत. आपल्याबरोबर आहेत साधू हिले, डोंगरवाडीचे आहेत. दुग्ध व्यवसाय त्यांचा मुख्य धंदा. 20-25 म्हशी, 10-15 गाया, 4 बैल, कुटुंबातला राबता, त्या सगळ्यांचं पाणी त्यांनी कुठून आणलं. डोंगरवाडीची टिपणं कशी होती याच्यावर आपल्याला त्यांच्याशी बोलायचंय. कसं सगळं साधायचं पाण्याचं काय पाण्याचं आम्ही बार वाहून कुठून तिथून पाणी आणलं. जनावराला तिथं वर मातीत डोंगरामध्ये वर खालून पाणी काढून वर आणायचं, वाहून 10 माणसं घरची नेऊन एवढी 20 डोपडांना पाणी घालायचं. तिथून परत टिप उचलायची, इथं डोंगरवाडीला परत इथं आम्ही आणायचं. खाली नदीवरती धरणावरती ठोकळवाडीची तिथून पाणी आम्ही आणायचं, जनावरांना बिन माणसांना बिन. आता जरी पाण्याची व्यवसाय झाली, तिथं काय पाणी नळ मग टाकी बांधली, नळ लावलं, तिथं जर पाणी जर पडलं ना तर तिथं काय आम्ही तरी करायचं. बायांचं काय आले तुम्ही तर बघत आहे आता कसं काय ते बाय शेवाळ होऊन गेले पाण्याचं सगळं. जेव्हा टिपणं असायची तेव्हा तुम्ही पाणी कसं भरायचे? टिपून रातभर पाणी टिपायचं. इकडे उडे करगावच्या बाजू आंबेर बनवून होती, तिथं जाऊन गाय टिपायचं. तिथं दान करायचं तरी काही वाट येऊन त्याच्यात, नाही तर मग डायरेक्ट याच्या वांगड्याच्या येऊ तिथं जायचं घरकू जेऊ, तिथून पाणी आणायचं सगळे. आता यंदा अजून दिवसभर तिकडूनच आणायचं पाणी, नाही तर मग नदीशिवाय पर्याय नव्हता खाली. नदीहून वर यायला किती अंतर होतं आणि किती दिवस जायचा? अख्खा सकाळच गेलं तरी काहीतरी 6 वाजता जर गेली उठून ना तर इथं जवळ 8-9 ते 10 वाजायचे खालून नदीहून यायला. मग घरातले किती माणसं पाण्याला जायची? काय किती जायची, सगळीचं पाणी होत सगळे. आता तुमच्या घरात किती माणसं होती जेव्हा तुम्ही टिपणीचं पाणी भरायचे तेव्हा? आमचं कुटुंब जवळ 30-35 माणूस आहे आमच्या घरात. मग ही सगळी माणसं आता बाकीचे 1-2 माणसं राहायची घरी इकडे विशान पाणी कराय. आम्ही जेवढी तरी जेवढी पाणी होत या गाजरी शहराची आम्ही ह्या तो या खांद्यावर तिथून घरकुली येऊन आणि तो. मग आता हे घरकुल आणि डोंगरवाडी हे अंतर किती असेल? लय अंतर आहे. आता तुम्ही बघा इथून कचरेवाडी किती लांबी, वावड किती लांबी, एवढंच अंतर ना. मग ते वावंडाला पाणी कुठे, गावात आहे का डोंगराव आहे? वावंड आहे ना, वावंडाचे ते शेजारीच वळवरून गेलं ना खाली, तो वावंडा म्हणजे खाली पाणी निघालं. तिथे आता ती टाकी बिकी बांधली, ती मोठं पाणी एवढं वायाचं पाणी, ते आता कमी पडलं पाणी. तुम्हाला डोंगर उतरून खाली उतरायला लागायचं? मग लय उतरून जायचं इथून. आता इथे ना आम्ही बरमारवाडी इतकं खाली जायचं, उतरून खाली उतरायचं. परत वर चढायचं, तिथून वर चढायचं पाणी मांडी येऊन, आणि तिथं वर माच, त्या माचीमध्ये टिप मांडायची, मग ती भरायची. मग इथून जनावर डोपडे गेली का तिथं पाणी घालायचं, परत ती टिप उचलायची, इथं घरी आणायचं का बरं. सकाळची दुटीच ती रोजची का. मग ते काय पाणी ओढत तो धंदा बऱ्याच नाही इथं डोंगरा म्हणजे पाण्याचं. आता उगत इथं पाडलं धरण म्हणून बाजार बांधलं म्हणून पाणी ते हिरी किती पुढे देत आम्हाला. आणि मग इथून तुम्ही ठोकळवाडीच्या शेजारचं गाव आहे तुमचं, ठोकळवाडी जवळ आहे तुम्हाला, त्यावेळेस तर पाण्याची काही सोय नव्हती. मग पावसाळ्यात कसं पाण्याचं करायचं? पावसात मग पाणी पडले मग वळाच पाणी ना, दुसरं कायचं पाणी आम्हाला. वळा तो हिरी भरले मग उद्या हिरीचंच पाणी प्यायचं. ते जात डोक्याच्या चिखलात तिकडे तो. आता तुम्ही हिरी तो बायला तिथून आणायचं पाणी बाया काय रडकुंडी येतात वाट. मग जेव्हा तुम्ही सगळं पाणी लांब जायचं तर घरातल्या तुमची मंडळी असतील, सोना असतील, लेकी असतील, भाऊजाई असतील, ह्यांची चिडचिड होत असेल ना? चिडचिड होई, चांगलीच व्हायची का चिडचिड. तो आणलं मला मी दमली ते लय वानगडी व्हायच्या.
आणि मग हे सगळं करून सगळं शेतवाडी बघायची. शेतवाडी करायची. आता आमची शेती किती झाली, जवळजवळ लय शेती. मग तुम्ही शेतात काय काय करायचे त्यावेळेस? त्यावेळेस काय वातच बघते, दुसरं काय बघे आम्हाला. आणि वरती माळरानावर काय करायचे का? आम्ही नाचणी वरे सावं ते यूज सगळे. आता कोण करीत नाही म्हणे. आता लय सुखी झाले लोक. कंपनी आल्या, पैसा मिळाला, शेती कोण बघतो. या आता उगाच आम्ही जुनी माणसं जुनी तक्ता करतो, बाकीची काय करतात माणसं काम. हे होते साधूबाबा हिले. ज्या वावंडाचं त्यांनी नाव सांगितलं ते वावंड गाव येतं नाणे मावळात आणि त्यांचं गाव आहे अंदर मावळातलं डोंगरवाडी. डोंगरवाडीवरून मोरमारेवाडीवरून कचरेवाडीला खाली उतरायचं, वावंडला जायचं, वावंडातनं परत कचरेवाडीला यायचं, डोंगर सोडून वर यायचं आणि तिथनं परत डोंगरवाडीत यायचं. 30-35 घरांचे घरातली राबती माणसं, जनावरं, गाया, म्हशी, बैल या सगळ्यांच्या पाण्याची सोय त्या वावंडाच्या कुंडावर असायची. नुसती डोंगरवाडीची नाही तर त्या कुंडावरती कचरेवाडी, देशमुखवाडी, शेतवाडी ही सगळी गावं तिथं असायची. टिपणळ काय असते हा प्रश्न, हा शब्द नव्या पिढीला नवीन आहे. जिथं झरा आहे त्या झऱ्याला पान लावायचं, त्या पानात ते पाणी भांड्यात टिपायचं, ते भांड्यात पडायचं पाणी आणि त्या भांड्यानी हांडा भरायचा. असे हांडे किती घरातली 10-15-20 माणसं, लेकी, सोना, भावजाया, मुलं ही सगळी तिथं जायची. तिथनं पाणी घेऊन टिपणळीने पाणी आणायचं आणि टिपणळी लोकांनी पाहिले. हे सगळे डोंगरवाडीतले ग्रामस्थ आहेत. आज टिपणळीचे दिवस अनुभवलेले साधूबाबा आपल्याशी बोलत होते. ही जुनी पिढी ज्यांनी कष्ट केली, एवढे प्रचंड कष्ट केले, इतके कष्टाची सवय आताच्या पिढीला नाहीये. टिपणळीचं पाणी भरून सावा, नाचणी, वरईची शेती करायची, भात शेती करायची आणि कुटुंब सदन आणि समृद्ध करायचं. त्या कष्टाला थोडंच नाही, नव्या पिढीसाठी साधूबाबांसारखे अनेक माणसं अशी आहेत जी कायमच प्रेरणादायी ठरतील. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.